सध्या राज्यात विविध प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं पाहायला मिळते। संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीकाही होते। त्यामुळे अखेर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा काल राजीनामा दिला। त्यानंतर आज पुन्हा ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावरती शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप करण्यात आले। जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप खासदार संजय राऊतांनी केलाय। त्यानंतर जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये ठाकरे गट आक्रमक झालाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये ठाकरे गट हा आक्रमक झालाय। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापूरमध्ये ठाकरे गटाची निदर्शने सुरू आहेत। जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा त्याच्यावरती आरोप करण्यात आला। या आरोपानंतर सोलापूरमध्ये ठाकरे गटाने गोरे यांच्या विरोधात आंदोलन केले। सोलापूर ही सिद्धेश्वराची पावनभूमी आहे। या भूमीत असला नालायक पालकमंत्री नको अशी टीका ठाकरे गटाने केली। काल धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला। आज जयकुमार गोरे यांचे हे प्रकरण। सुरेश धस यांना दोन बायका औरंगजेबाची औलादी राज्य करतायत का अशी टीका शिवसेना ज्या ईएम घोटाळा करून सत्तेवर आले अशा औलादी आपल्यावर राज्य करत आहेत। या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असू द्या, एकनाथ शिंदे असू द्या, अजितदादा पवार असू द्या, सगळ्यांचा आणि महाराष्ट्र राज्याचा आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते निषेध करत आहोत। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केले। संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना सहआरोपी करा अशी मागणी शिवसेना गटाने केली। शिवाय महिलांना अश्लील फोटो पाठवणाऱ्या जयकुमार गोरे यांचे देखील मंत्रिमंडळामधून हकालपट्टी करा या मागणीसाठी पुणे शहर ठाकरे गटाकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील गुडलक चौकात या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं।